नमस्कार, मी रुशाली यादव सारंग. आता आपण टॉप 9 घडामोडींचा आढावा घेणार आहोत. सुरुवातीला वैष्णवी मृत्यू प्रकरणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या पाहूयात. सुशील हगवणे आणि शशांक हगवणे यांच्या अडचणीत वाढ. दोघांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतला. बनावट कागदपत्रांच्या आधारे शस्त्र परवाना घेतल्यामुळे दोघांवर गुन्हा दाखल होण्याची शक्यता. निलेश चव्हाणची मालमत्ता जप्त करण्याच्या पोलिसांकडून हालचाली सुरू. मालमत्ता जप्त करण्याची परवानगी मिळण्यासाठी पुणे पोलिसांकडून कोर्टामध्ये अर्ज. कोर्टाकडून परवानगी मिळताच निलेश चव्हाणला स्टँडिंग वॉरंट बजावण्यात येणार. 5 ते 6 दिवस माझ्या मुलीला मारहाण. आरोपींच्या वकिलांचं बोलणं चुकीचं. माझी मुलगी मेली, आता तिच्यावर असे वाईट शिंतोडे उडवू नका. कसपटे कुटुंबियांना अश्रू अनावर. मी एमजी हेक्टर देत होतो, मात्र हगवणे फॉर्च्युनरवर अडून बसले. दुसरी गाडी दिल्यास ती गाडी पेटवून देण्याची धमकी दिली. वैष्णवीच्या वडिलांनी सांगितली हुंड्याची कहाणी. शशांक हगवणेकडून वैष्णवीला 8 दिवस विविध हत्यारांनी मारहाण. निलेश चव्हाण आणि करिश्मा हगवणेकडूनही वैष्णवीला मानसिक त्रास. वैष्णवीचं चारित्र्य हनन करणं हा वकिलाचा निर्लज्जपणा. हुंड्यासाठी छळ केल्याचे पुरावे असतानाही बोलताना लाज वाटली पाहिजे. हगवणेंचे वकील विपुल दुशींच्या वक्तव्यावर गिरीश महाजनांचा संताप. वैष्णवी मृत्यू प्रकरणातील आरोपींना न्यायालयीन कोठडी. लता हगवणे, शशांक हगवणे, करिश्मा हगवणे या तिघांना न्यायालयीन कोठडी. तीनही आरोपींना न्यायालयासमोर हजर करण्यात आलं. वैष्णवी मृत्यू प्रकरणी सरकारी वकील म्हणून आर कावेडिया यांची नियुक्ती. कसबडे कुटुंबियांनी राज्य सरकारकडे कावेडिया यांची सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्याची केली होती मागणी. हगवणेच्या वकिलांवर गुन्हा दाखल झाल्याचं समोर. सरकारी वकिलाची कॉलर पकडून मारहाण केल्याचा विपुल दोषींवर आरोप. तर वैष्णवीचे नको त्या व्यक्तीसोबत संबंध होते. वकिलाकडून वैष्णवीच्या चारित्र्यावर शिंतोडे.